कोल्हापुरातनं बातमी आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये देवठाणे कसबा ठाणे रस्त्यावरचा जुना दगडी खाणीतनं गेले काही दिवस गरम वाफा आणि पांढरा गुढ धूर बाहेर पडतोय। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खाणीखाली या अनपेक्षित भूगर्भीय क्रियेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आलेले आहेत। उत्सर्जित वायू विषारी किंवा ज्वलनशील असण्याची ही भीती आहे। संभाव्य धोका लक्षात घेता भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकानं तातडीनं आता या घटनेची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। आपल्यासोबत रणजित माजगावकर जोडले गेलेत। रणजित, केव्हापासून हा धूर येतोय आणि आतापर्यंत कोणतीही तपासणी झाली की नाही झाली? तालुक्यातील देवठाणे आणि कसबा ठाणे या हद्दीमध्ये साधारण 20 वर्षांपूर्वी दगडखाणी होत्या, पण त्या कालांतराने बंद झाल्या होत्या। मात्र इतक्या वर्षामध्ये अशा पद्धतीचा घटना कधी घडली नव्हती। गेल्या आठवड्यापासून पहाटे हा धूर काही शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झाली होती। मात्र जसं सूर्य वरती येईल त्यावेळी मात्र धूर दिसत नाही। रात्रभर अत्यंत कमी प्रमाणात सुरुवातीला धूर आणि वाफा येत होत्या, मात्र आता याचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे। त्यामुळे या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सध्या शिवाजी विद्यापीठ असेल आणि भूगर्भशास्त्रज्ञ जे असतील यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे। उद्या याचं एक पथक या संपूर्ण परिसराची पाहणी करणार आहे, जमिनीचं तापमान चेक करणार आहेत आणि त्यानंतर नेमका हा धूर आणि हा वायू विषारी आहे का याची चाचपणी होणार आहे। परिसरामध्ये तापमानात काही बदल झालेले आहेत का? लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। बरं, परिसरामध्ये तापमानात काही बदल झालेला आहे का? थंडी गरमी काही? या परिसरामध्ये पहाटे अशा पद्धतीचा धूर दिसत असल्यामुळे नागरिक त्या परिसरात जायला सहसा धजत नाहीत। मात्र नागरिकांचं म्हणणं आहे की त्या भागातली जमीन थोडी तापलेली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा खाणीतनं धूर निघतोय, तपासणीची गरज आहे असं कळतंय।